म्हणजे नामदेवांनीच एक इतका सुंदर प्रसंग रंगवलाय की आता फक्त ज्ञानाने उपयोग होणार नाहीये, तर समाज बांधणीसाठी आणि समाज उद्धारासाठी ज्ञानाबरोबर आता नामाची गरज आहे. हे त्यांनी एका रूपकातनं दाखवलं. काय की ज्ञानोबा आणि आले आहेत पंढरीला आणि ते म्हणतायत नामदेवांना की चला माझ्या बरोबर तीर्थाटनाला. तर नामदेव महाराज रडायला लागतात का यांच्याबरोबर जायचं म्हणजे विठ्ठलाला सोडायचं, तर ते कसं जमणार. आणि म्हणून त्यांचा विठ्ठल गाथेमध्ये सांगतोय की नाम्या काय तू कसं एवढं असं वेड्यासारखं रडतोस रे. परब्रह्म मूर्ती प्रत्यक्ष ज्ञानेश्वर संगतीचा आदर करीत असे जा त्यांच्या बरोबर. आणि तिकडे ज्ञानोबांना सांगतायत की हे तो माझे कृपेचे पोसणे आवडते क्षणभरी न जीवा परते करी कदा. अहो माझ्या कृपेवरती वाढलाय बरं का हा नामदेव, त्याला एक क्षण सुद्धा डोळ्यासमोर ना इकडे तिकडे जाऊ देऊ नका. म्हणजे एका भक्ताला काळजी घ्यायला सांगायचं, एका भक्ताला आदर करायला सांगायचं, आपल्याच दोन माणसांमध्ये कसं प्रेम वाढवायचं याचं किती उत्कृष्ट उदाहरण आहे. नेत्यांनी कसं असावं, एकाला आदर करायला सांगावं दुसऱ्याचं, दुसऱ्याला त्याच्यावरती प्रेम करायला शिकवावं आणि घट्ट बांधावं. आणि ह्या संपूर्ण रूपकाचा शेवट करताना नामदेव महाराज म्हणतात की विठ्ठलांनी काय केलं, तर विठ्ठलांनी ज्ञानाच्या हातामध्ये नामाचा हात दिला. म्हणजे काय, तर हा एक संक्रमणाचा बिंदू आहे समाजातला की ज्ञानाच्या हातात नामाचा हात. म्हणजे आता त्यांनी म्हटलंय ना की ब्रह्मज्ञानानं आता सगळं जग भरून टाकीन, तर आता फक्त ज्ञान पुरणार नाहीये कारण लोकांचे हे कमी आहे, त्यामुळे त्यांना आता नामाची सुद्धा भक्तीचीही गरज आहे. म्हणून तो एक संक्रमणाचा बिंदू आहे. तर हे एका वेगळ्या पद्धतीने नामदेव महाराज सांगतील, ज्ञानेश्वर महाराज एखादा विषय वेगळ्या पद्धतीने मांडतील. काळ आहे महत्वाचा. त्यामुळे सगळे जरी एकाच दिशेनं चाललेले असले, एकनाथ महाराजांचं आणखीन वेगळं, कारण समाज सुधारकच आहेत. सुधारक खरंय. कायम तोल सावरण्याची भूमिका एकनाथांनी घेतली. संत पंचायतनामध्ये ते मध्यात आहेत ना, त्यामुळे कायम तोल सांभाळण्याची भूमिका त्यांनीच घेतलेली आहे आणि ते त्या पद्धतीने दाखवतात. म्हणजे समाजाला योग्य काय आहे त्या काळामध्ये ते सांगत जाणं आणि शिवाय आपली जी आध्यात्मिक वाटचाल आहे तीही सुरू ठेवणं. म्हणून समानताही दिसते आणि काळानुरूप आलेली विभिन्नताही दिसते. वा वा.